जैन मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर टप्पा 2 संदर्भात जी काही जाहिरात आहे तर ते जाहिराती सध्या अपलोड करण्यात आल्या होत्या। तर आजच्या घडीला एक महत्त्वाची सध्या बघा नोटिफिकेशन आलेली आहे की ज्या काही वेकेन्सी आहे तर ज्या वेकेन्सीसाठी आपण विदाऊट इंटरव्ह्यूच्या वेकेन्सीसाठी बघा आतुरतेने वाट बघत होतो, त्या वेकेन्सी सध्या बघा पुन्हा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर फेज 2 साठी इथं जनरेट होणार आहे। तर आता आपल्याला माहिती आहे की प्राधान्यक्रम संदर्भात 2 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती। तर आता पुन्हा जे काही प्राधान्यक्रम असेल तर ते प्राधान्यक्रम बघा प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी जनरेट होणार आहे आणि त्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी पुन्हा त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला दिसणार आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात जी काही महत्त्वाची वेकेन्सी होती तर ती म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात, कारण विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही वेकेन्सी सध्या बघा कमी प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती। तर मध्यंतरी जे काही सध्या जिल्हा परिषद असेल किंवा मग मनपा असेल, नपा असेल, खाजगी अनुदानित संस्था असेल तर त्यांच्या ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या बघा जे या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने इथं जी अनाउन्समेंट सध्या बघा करण्यात आली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की व्यवस्थापनाच्या जाहिराती ज्या की एंट्री लेवलला आहे त्या व्यवस्थापनांना त्रुटीपूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात जी काही इथं बघा सूचना देण्यात आली। तर जाहिराती 3 मे 2025 ते 5 मे 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सध्या बघा आपापल्या आस्थापनांना ज्या जाहिरात आहे तर ती जाहिरात इथं पवित्र पोर्टलवर सध्या अपलोड करण्याच्या ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये काही ज्या जाहिराती होत्या तर त्या जाहिराती संदर्भात या ठिकाणी बघा एंट्री लेवलला होत्या, परंतु त्या सध्या संपूर्ण जाहिराती ज्या आहेत तर त्या अपलोड झाल्या नव्हत्या। तर त्या अशा ज्या काही व्यवस्थापनांना इथं सूचना देण्यात आली आहे आणि जवळपास 3 तारखेपासून म्हणजे आजच्या दिवसापासून ते 5 मे पर्यंत जाहिरात जी आहे तर त्या पवित्र पोर्टलवर फेज 2 साठी इथं अपलोड होणार। आता याच्यामध्ये ज्या वेकेन्सी असणार आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या कोणत्या ह्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या येऊ शकतात। तर आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या ज्या वेकेन्सी आहे, ज्या जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त शिक्षक जे आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी कमी झाले होते, तर तेथील ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं जे आहे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद ह्या ज्या वेकेन्सी असणार आहे रिक्त पात्र संदर्भात तर त्या वेकेन्सी देखील इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर काही ज्या अनुदानित ज्या संस्था होत्या त्या संस्थांच्या जाहिराती सध्या बघा द्यायच्या होत्या, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी जे काही लेट किंवा उशीर झाल्यामुळे त्या जाहिराती देऊ शकले नाही। तर अशा संस्थांच्या जाहिराती देखील सध्या बघा ज्या की एंट्री लेवलला होत्या तर त्या संपूर्ण जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टल फेज 2 मध्ये इथं पाहायला मिळणार आहे। तर बरेचसे जे काही उमेदवार ह्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूपेक्षा विदाऊट इंटरव्ह्यूची जी वेकेन्सी असणार आहे तर त्या वेकेन्सीसाठी बघा पाठपुरावा करत होते। आता मध्यंतरी मागच्या 1-2 दिवसापूर्वी जे काही सध्या आंदोलन करण्यात आलं होतं मुंबई ठिकाणी, पुण्या ठिकाणी, तर त्याचा जो काही इफेक्ट असेल तर तो इफेक्ट देखील आपल्याला ह्या जी काही माहिती आहे, हे अनाउन्समेंट आहे तर ह्याच्यावरनं एक प्रकारे या ठिकाणी कळत आहे। तर ज्या काही जाहिरात होत्या तर ह्याच्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आपल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर आता जे प्रेफरन्स आहे तर ज्या उमेदवारांचं प्रेफरन्स बघा या ठिकाणी लॉक झालेले आहे किंवा ज्या उमेदवारांचे प्रेफरन्स आतापर्यंत कोणत्याही परिस्थितीत लॉक नाही तर अशा संपूर्ण उमेदवारांना सध्या बघा जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स पुन्हा जनरेट करावे लागेल, कारण बाकीच्यांना जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या सध्या बघा प्रेफरन्स जनरेट करत असताना कमी आपल्याला जाहिराती पाहायला मिळाल्या होत्या, बरोबर, कमी व्यवस्थापनाच्या जाहिराती सध्या जनरेट झाल्या होत्या। तर आता ज्या उमेदवारांचे प्रेफरन्स इथं लॉक झालेले आहे तर ते लॉक झालेले प्रेफरन्स सध्या बघा आपल्याला अनलॉक करायला पडेल आणि त्यानंतर नव्याने सध्या जे काही प्रेफरन्स असेल ते प्रेफरन्स सध्या बघा जनरेट करायला पडेल। जनरेट केल्यानंतर आपापल्या ह्या ठिकाणी ज्या काही पात्रतेनुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार जे प्रेफरन्स ह्या ठिकाणी नव्याने जनरेट होतील तर ते जनरेट झालेले प्रेफरन्स पुन्हा लॉक करायला पडेल आणि त्या अनुषंगाने जी काही सूचना असेल तर ती सूचना आपल्याला बघा त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून लवकरच अवेलेबल होईल। फक्त आता ह्या ठिकाणी जी काही अनाउन्समेंट झालेली आहे ती अनाउन्समेंट म्हणजे व्यवस्थापनासंदर्भात इथं अनाउन्समेंट झालेली आहे की व्यवस्थापनाच्या ज्या जाहिराती आहे तर त्या एंट्री लेवलला ज्या होत्या तर त्या एंट्री लेवलच्या असलेल्या जाहिरातींना त्यामध्ये व्यवस्थापनाची जी काही त्रुटीची पूर्तता करून या ठिकाणी जाहिरात जी आहे तर ती जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात जवळपास इथं 2 दिवसाची जी काही मुदत आहे तर ती मुदत म्हणजे 3 ते 5 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बघा इथं देण्यात आली। तर एकंदरीत हे संपूर्ण या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा या ठिकाणी पुन्हा जनरेट करण्यासंदर्भात सूचना लवकरच या ठिकाणी अवेलेबल होईल। तर ह्यामुळे जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीच्या आपल्याला या ठिकाणी वाढ झालेली देखील दिसेल आणि जे उमेदवार 1-2 मार्कासाठी बघा या ठिकाणी राहून गेले होते त्यांना जी अपेक्षा होती की आपण कुठेतरी जिल्हा परिषद किंवा मनपा, नपा या ठिकाणी जॉईन होऊ,
तर अशा उमेदवारांना नक्कीच इथं दिलासादायक जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या आजच्या घडीला इथं आलेली आहे। तर सध्या तरी या ठिकाणी जी काही फ्लॅश आहे तर ते फ्लॅश म्हणजे पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या इथं आलेलं आहे। तर ह्याच्यानंतर जी काही न्यूज बुलेटिन असेल तर ती न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रेफरन्स लॉक्स आणि जनरेट करण्यासंदर्भात ज्या सूचना असेल तर त्या सूचना बघा नक्कीच इथं अवेलेबल होईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या इथं आलेली आहे। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात। नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी नवीन अपडेट या संदर्भात वेळोवेळी आपण देत असतो। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता। तुमच्या काही कमेंट असतील, प्रश्न असतील त्यांनी कमेंट देखील करू शकता। नक्की त्याच्यावरती आपण रिप्लाय देऊ। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।